बातमी नागपूरमधून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला। विखे पाटलांना ओबीसी समाजात यापुढे मतदान करू नये यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचा मेळावा घेणार असल्याचं हाकेंनी म्हटलंय। नागपुरात आज सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके त्या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नागपुरात दाखल झाले। हाके साहेब, मोर्चाची प्रमुख मागणी आहे 2 सप्टेंबरचा GR रद्द करा। मात्र कालच विखे पाटील म्हणाले की त्या GR मध्ये बदल करण्याचा पण प्रश्न उद्भवत नाही, कारण तो GR आणि त्याच्याशी संबंधित विषय आता न्यायप्रविष्ट आहे। म्हणजे विखे हा गोगलगाय आणि पोटात पाय। ओबीसीच्या बाबतीमध्ये आजपासून मी जाहीर करतो की विखे पाटील हा कारखानदारांचा नेता आहे। ज्या ओबीसीनी विखे पाटलाला मतदान केलं त्या विखे पाटलाला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही रस्ता दाखवणार आहोत। कारण विखे पाटील जर असं म्हणत असेल की मराठा समाजानं कधी दुसऱ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही, अरे विखे, ओबीसीनी कधी कुणाला विरोध केला आहे? आज तरी मराठा समाजाच्या रिझर्वेशन पॉलिसी संदर्भात ओबीसीनी विरोध केला आहे का? SC-BCचं आरक्षण दिलं, कधी ओबीसीनी विरोध केला का? EWSचं आरक्षण दिलं, त्या 10%पैकी 8.63% आरक्षण मराठा बांधव घेत होते, त्याला ओबीसीनी विरोध केला का? ओबीसीमधल्या समावेशाला म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासांच्या आरक्षणामधल्या समावेशाला ओबीसीनी विरोध केला आहे। त्यामुळे विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे। या माणसाला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी मतपेटीतनं उत्तर देतील। हे घराणं आहे ना, हे घराणं बिनबुडाचा लोट आहे। शिवसेना सत्तेत आली ते सत्तेत असतात, काँग्रेस सत्तेत आली ते सत्तेमध्ये असतात, भाजप सत्तेत आली ते सत्तेमध्ये असतात। कुठली विचारधारा आहे या विखेंची नक्की? अरे जरांगेंची भाषा बोलतायत हे विखे। आम्ही सरकारचा प्रतिनिधी या विखेंना मानत नाही। ह्याच्या मागं किती माणसं आहेत? कोण आहे हा विखे? त्याला त्याच्या नगर जिल्ह्यामध्ये तरी कोण खातं का? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चाललाय मुख्यमंत्री व्हायला। दिवा स्वप्न असेल आता विखेंसाठी इथून पुढच्या कालावधीत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।